ती आई वडिलांचं आई वडील वारल्यावर घालावं लागतंय वर्षाला. तुमच्याकडे कोण कोण घालताय नक्की सांगा कमेंट मध्ये. काही काही जणांच्या इकडे नाही एकच पितूर घालते ते आई वडिलांचा. म्हणजे आमच्याकडे ह्या आज असते बघा, तुमच्याकडे कधी झालं सांगा. काय काय जणांचं वेगळं बिल असते. राम 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 राम. काय चाललंय मग? काय ना बघा निवांत पाहुणा. काय म्हणते इंदोर? इंदोर चाललंय हाय ठीक आहे. होय. तर मित्रांनो हे आमचं आहे तर सासर पाटील बघा. सासऱ्याचं सक्क मावस भाव आहे तर म्हणजे माझं पण मावस सासरच लागलं. म्हणजे सख्यासारखंच आमचं नातं आहे बरं का. तसं काय म्हणजे मावसन चुलतन असं कधी नाही नाही असं. जसं आहे तसं सासर बिन आम्ही आहे मित्र मित्र बिन आम्ही. म्हणजे असं कधी सासरा आहे असं कधी वागत नाही. तुम्ही बिन वागत जाऊ नका. कारण रिलेशन चांगलं एकदम असं जवळीक ठेवलं तर कुठलंच नातं म्हणजे हे नाही. बरोबर आहे मामा? बरोबर आहे बरोबर. मग काय चाललंय बाकी? काय ना बघा निवांत बघा. दौरा कधी आता? दौरा आज जायचा आहे बघा. तर आज जायचं म्हणतात बघा इंदोरला. गाडी आहे यांची, त्याची नक्षान गाडी आहे यांची. ड्रायव्हर घेऊन आलेत बघा. ह्यांना पण जमती बरी लय लांब आहे ना, जवळ 800 किलोमीटर आहे का? किलोमीटर 800 800 किलोमीटर. म्हणजे जवळ हितनं सुरत पण 800 होते की. सुरत पण 800 आहे पण ही कंड ही मार्ग ही मार्ग वेगळा आणि ती मार्ग वेगळा. ही नगर धुळे म्हणून जावं लागते ना. धुळे मालेगाव. तर आज आमचं आहे तर महाळ. म्हणजे आईचं आता जे आईचं मास म्हणजे माळा जेवण आज पहिल्यांदाच आहे म्हाळा इथं. मावशी आमची यायला लागली आहे सांगोलवरनं. दुपारच्या गाडीने येते म्हणली आहे. वडिलाचं काय वडिला बाबतीत इथं आम्ही जोडीदारच हाया त्याला घालतोय जेवायला. ती पण आता येईल थोड्या वेळात. घरात स्वयंपाक चालू आहे मित्रांनो. तुम्हाला मी धावतो स्वयंपाकाचं. तर मित्रांनो बघा हो का इथं आपल्या पनम ताईचं काय चालू आहे बघा. तिथे जरा भजी बघता का? अरे देवा तुम्हाला ही काम लावलं मी. एक हातन दोन दोन आणलं काय माती खाली वाटतं गेली बाहेर. येतं येतं ही भजी काढलीत ह्यांनी बघा. ही मस्त पैकी भजी. आता ही हलवतो. मला सुद्धा जमते. मी सुद्धा केलतीच की भजी. मग देव आग चिंचणीच्या वेळेत जायला आम्ही सगळं कालवलं कापण्यापासून आम्ही सगळं आयला मदत करू लागायचो. सगळं टोटल कानोल्याची लाठी लाटून द्यायचो. कापणी असायची. असू दे एकदा उलटून ठेवा बस. नाही 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 ही कच्चं जे अंग आहे ती खाली घालतोय. जावा की तुम्ही कसं करता कॅमेरा. चालू जाईल. तर मित्रांनो हो का हे चालू आहे बघा. राटा 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 भजी बसतात बघा. पापड भाजून पिशवीत भरली आता. हा इकडं बाई भजी भाजून ठेवले एवढं. ते आडायला वाढायला अजून एवढं हे हाय पीठ थोडं राहिले. जबरदस्त तुम्हाला सांगतो चालाय प्रोग्राम. धावलाय का कसं बसते मित्रांनो तुमच्याकडे बघा हे असं. पुन्हा म्हणते माझ्या पोळ्या दाखवायची. आई पुनमची पोळी अशी चालू आहे बघा. काय ठेवलं होतं आता हे भात निवड घरावर. आता ही पुरणपोळीचा निवड ठेवायचा. जीव घालायचा पितूर महाराजा. ती आई वडिलांचं आई वडील वारल्यावर घालावं लागतंय वर्षाला. तुमच्याकडे कोण कोण घालताय नक्की सांगा कमेंट मध्ये. काही काही जणांच्या इकडे नाही एकच पितूर घालते ते आई वडिलांचा. म्हणजे आमच्याकडे ह्या आज असते बघा. तुमच्याकडे कधी झालं सांगा. काय काय जणांचं वेगळं बिल असते. आमच्यात बारशीचं महाळ असते बघा. आमच्याकडे बारशीच महाळ असते. म्हणजे बारशी गावात नसते तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्याला बारशी म्हणते. काय काय म्हणजे माझ्या मायाकडे पण लय मोठ्या मोठ्या पद्धती त्या वडी भेंडी लय काय काय करते ती. पण ही जिकडे आपण नांदा आहे त्या पद्धती करावं लागतं. या इकडे पद्धत बघा नसतं. पुरणपोळ्या भजी ही करत नव्हत्या बरं का आमच्या आत्या. पण आम्ही केलं भजी पापड भाजलं. पोळ्या करायला चालू आहे आमच्या. आता जेवायला येते भाऊजी गेलेत आमचं जेवाय. त्यांच्या हातात तीच आहेत बघा भाऊ आमच्या जेवायला. त्यांची मावशी सांगितली भाजल्यात लाल भडक काढू का? काढा दमाने काढा पोळल. तुम्हाला ह्या डब्यात ही डबा दिला मला फक्त भजी काढायची. थोडं भाजू दे अजून. भाजू द्या चांगलं कुरकुरीत. कुरकुरीत त्याला कसं काढलं काय काय आहे ते इकडून जरा असून. एवढा घाण्या काढता येते की टाकायला. दमार भाजा लय कर पाहायला काय काढा आता समजा. दमा दमान काढा. मित्रांनो असं कोण कोण भजी काढतंय माझ्यासारखं
लागतंय. जमते का नाही मला भजी काढायला सांगा. जमाय काय झालं? का त्याला सकटच काढतो हे पण सांग. उद्यापासून आम्हाला धुणं सारवा काढायला कर आपलं शेवटचं राहणार जरा सोडू राहू दे राहू दे सोडू का राहू दे. तेल जळतंय लाकडं इथं. माघारी वाढा. सोडतो की नका हात कशाला भरवत आहे? हा असू दे आली तयारी आहे बघ. सोडतो नका आहे. सोडतो त्याला काय मला काय सोडा येत नाही तो कधी. तेल घ्यायचा लांबणं टाका. आपण अगं मी काम केलंय गाड्यावर लय दिवस लय माझं वाईट होत. बघा. मग भजी सोड मोठ्या पायलीत सोडत होतो की सारखा बघला तू. आचार्य हाती काम केलंय. सारखं तेल. हा, तेल हाताखाली काम करून लय बरं. अगं सोडतो की असे करा लागली सुट्टी ती सकाळला. उठा 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 तुम्ही. काय अडपडाय बरी. दे तांब्यात पाणी असून वर पकड नका. नाही थांबा त्या तर पातेल्यात. मित्रांनो काय मी सोडत होतो तर बघू ना काय करायचं. इसकावून घेतलं. मला बी नको म्हणते तुम्ही. अगं बरं काय अडचण होती मी काय वाईट सोडत होतो का भजी. वाईट नाही ज्याची कामं ज्याच्याने करावती. फुलातलं घ्या. बरं मी आता हात भरून होतो ना. बरं असं द्या. कालवा करणार. बाहेर काम करायला बाहेरची का लागली खुरीनं माती खाली घालून गेली. सण आहे म्हणून आज काय बोलत नाही. बरं ग बसा. मग मामा का सायरा वैरा झालाय. काय नाही बाई, निवांत आहे बघा. निवांत बसलोय. म्हणलं आता आज जायचं आहे. म्हणलं गाडी घ्यावा. म्हणलं पाहुण्यांची. म्हणलं जावं. काय राव भजी सोडत होतो तर तुमच्या लेकीने राव भजी सुद्धा सोडू दिलं नाही तर. का बरं? अहो मी सोडायला लागलो होतो आता ही बाहेर कुठं कामाला गेली म्हणून आली आणि भगुली इसकावून घेतली. काय करायचं. आता तुम्ही कशाला मध्ये मध्ये जायचं बायागत काम करायला? अहो बायागत नव येळ त्याला जळत होत तर. असं आहे का? मग काय बोलवायला हाक मारायची होती ना त्याचं. आता कर्णाला हाक मारताना काय त्याला जळलेलं काय हे का सांगा बरं. त्याला जळतंय बिना कामाचं. असं आहे. अहो काटकसरीन केला तर हा का नाही परपंच ह्या का नाही सांगा. सरपंच आहे की? का तुम्ही असंच तेल उदाळता. नाही आम्ही असं कसं केलं होतं. मग लेकीला सांगितलं पाहिजे का नाही. लेकीला मस्त सांगितले. हा तुम्हाला दम कुठाय तेव्हा. तुम्ही लेख इकडे तिकडे जाऊ तर लगेच तिथे भजी तळायची. अहो तेल जळत होतो चुलीवर आता कडे तापली त्यात तेल जळतंय. आली महाराज इकडे त्याला हे झालंय की नाही गॅस बंद करून यायचा. बर बाबा ना असू द्या काय आता. तर येऊन जाऊन आमच्या लेकीवर तुम्ही भडकायचं. बर 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 असू द्या. ए पोरे काय करते तू काय करते ग बस. मग बाकी काय चाललंय. काय ना बाई निवांत आहे. बरं आहे काय निवांत एकदम. एक नंबर. आज लय कडक ऊन पडलं एकदम. हा कडक ऊन पडलंय. एकदम कडक गप गप. हा दे तिला तिला दे. हा दे ती हातात घाल तिच्या हातात घाल. पाळापळी करायला लागले. अहो सणासुरी जरा जरा बसत जावा. काय हलरवाला आला आणि त्याला बरा आजच पिलू उठला या. नाही अहो स्वयंपाक चालू आहे ना आणि भज्याचा थांबा जरा अर्धा भर तास. काय अवघडच आहे. मग आता ही स्वयंपाक ठेवून जायचं करायला. काही असलं ए मग नाही बाबा माझे मी आजारी आहे. मी आजारी आहे आज. मी नाही ते 2 बायाने ह्याच्यावर मी येत नाही आज. मग आता तर आंघोळ केली आणि मी आता नाही